माणसाच्या सगळ्यात वाईट जीवनातला कोणता विषय असेल तर तो मुलगी वाट लावण्याचा आहे। पहा, आई वडिलांच्या जीवनातला एखादा मुलगा असेल, तो मुलगा अचानक मरण पावला तरी तेवढा बाप रडणार नाही। आई असेल, तिला दुःख असेल काही तरी एवढी माई रडणार नाही। मुलींना वाटी लावण्याची वेळ आली ना तर बापाच्या काळजावरती दगड ठेवून बापाला वाटी लावावं लागतं। पहा, वाटी लावण्याचा कार्यक्रम फार अवघड आहे। एकुलती एक मुलगी असावी, लहानाची मोठी, हे आणलंय कुठून तेच अजून माहिती नाही झालं। लहानपणापासून लहानाची मोठी मुलगी करायची, जोपर्यंत तिला कोणतं काम करता येत नाही, तिला स्वतःच व्यवस्था करता येत नाही, तोपर्यंत सगळ्या गोष्टी त्या मुलीला शिकवायच्या आहेत। तिला चांगले संस्कार द्यायचे, तिला माणसाला बोलावं कसं, वागावं कसं, चालावं कसं, सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत। आणि ज्या दिवशी आज ती मुलगी आपल्या हाताखाली 2-4 कामं आपल्याला करू लागणार आहे, त्या दिवशी लोकांची सेवा करण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी पाठवून द्यायची। किती वाईट प्रसंग असेल। ज्यांची मुलगी गेली त्यांच्या लक्षात येतं। मला सांगा, परिवार, घर, माणसं कोणतीच गोष्ट माहिती नाही आणि वाईट अवस्था नशिबाचा खेळ येतो। कधी कोणावरती कोणती वेळ येईल आणि काय वेळ येईल सांगता येत नाही। मी तर कधी कधी स्वाभिमानाने सांगत असते, पहा, माझ्या वडिलांना आम्ही 3 जणी बहिणी आहेत, पण कोणीच कमी नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये। एक बहीण डॉक्टरची तयारी करते, एक बहीण इंजिनियर आहे, बँगलोरला आहे स्वतः। पण वारकरी संप्रदायात फिरत असताना घरी कधी कधी 1 महिना जाणं होत नाही, पण बाप माझ्या सोबत आहे। सांगू तुम्हाला, कधीतरी आपले वडीलच आपल्या सोबत नसतील, लोक गेले गेले पहिलं विचारतात, ताई तुमच्या सोबत कोण आलाय? बाप सोबत असल्याच्या नंतर माणसाचं स्वाभिमान वेगळा असतो। पहा, आपलं आयुष्य दुसऱ्याच्या हातात असेल, कुठे फिरायचं असेल, कोणावर विश्वास टाकणार आहे? रात्रंदिवस फिरणार, कुठे जायचं, कुठे यायचं, माणसं कशी आहेत, जागा कशी आहे, परिसर कसा आहे। कार्यक्रमाला फिरत असताना कधी कोणावरती काय प्रसंग येईल सांगता येत नाही, पण या प्रत्येक गोष्टीतून पुढे निघायचं असेल तर स्वतःचा बाप पाहिजे। आणि चांगला बाप निघण्यासाठी सुद्धा नशीब लागतं। सगळ्यांचेच आई वडील चांगलेत असं नाही, जन्मदाते आई वडील चांगलेच असतात, तो विषय नाही, पण विचार माणसाची फार भिन्न असतात। पहा, मी तर कायम भगवंताकडे हनुमंताला एकच मागणं मागत असते, प्रत्येक मुलीला माझ्यासारखा बाप जर निघाला, माझ्या बापासारखा बाप असेल ना, तर ती मुलगी महाराष्ट्रात कधीच मागे नाही राहावं। प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहिती होईल, त्याला सुद्धा नशीब आणि त्याला सुद्धा भाग्य लागतं। कोणतीच अशी इच्छा अपेक्षा नाही की ते आम्ही शब्द टाकलाय आणि ती आमची पूर्ण होत नाही। सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ऊसतोडीचं काम करून शिकवलंय आम्हाला। आज आई वडिलांना कष्ट करावे लागतात। रात्री 12 वाजेपर्यंत माझ्या आईनं घरातली कामं केली आहेत, मातीच्या घरात राहिलेत, कधी कधी स्वतःच्या हातनं लहान लहान लेकरं झोपलेले आम्ही वडिलांनी हातानं धरून साप उचलून फेकावेत घरातून, असं घर होतं। माणसाची अवस्था फार वाईट असते। पहा, परिस्थिती फार वाईट असते, पण काळ कधी येईल, कोणता येईल, भगवान परमात्म्याची कशी कृपा होईल आणि कधी आपण त्याच्यातून पुढे जाऊ सांगता येत नाही। आयुष्यभर त्या मुलीवरती निस्वार्थ मनानं प्रेम करायचंय। आपण म्हणतो ना, बापाच्या काळजाचा तुकडा आहे, तर हाताच्या फोडासारखं वडील सांभाळ करतात। लग्न होईपर्यंत पूर्ण जबाबदारी बापाकडे असते आणि आयुष्यभर तिला सांभाळण्यासाठी कोणीतरी जोडीदार चांगला असावा, हे सुद्धा पाहण्यासाठी वडिलांची तळमळ चालते ना। आताच्या मुलींना वाटतं आमचे वडील आमच्या मनानुसार आमचं लग्न लावून देत नाहीत। दुश्मन नाहीत ते तुमचे, दुश्मन नाहीत तुमचे, ते त्यांनी जन्म दिलाय तुम्हाला। त्यांना वाटतं आपण जसं आपल्या मुलीला ऐश्वर्यात सांभाळलंय, कधीच तिच्या पायात काटा टोचू दिला नाही ना, असं दुसरं सुद्धा दुसऱ्याच्या घरी गेल्यावर सुद्धा आमच्या मुलीला त्रास होऊ नये, आमच्या मुलीला तिथे सुद्धा ऐश्वर्यामध्ये राणीसारखं राहावं, बस एवढीच अपेक्षा असते। म्हणून त्यांची तळमळ चालते की नाही, माझ्या मुलीनं मी पाहून देईल तशा घरी तिचं लग्न व्हायला पाहिजे। आणि आजपर्यंतचे रेकॉर्ड आहे, ज्या मुलींचे लग्न झालेत, आई वडिलांनी स्वतः आनंदाने जे लग्न स्वतः स्थळ पाहून दिलंय ना, 10-10 लाख, 50-50 लाख आणि 20-20 लाख रुपये हुंडा दिलेली माणसं पाहिलेत मी। आयुष्यभर सांभाळायचंय, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवून द्यायची आहे, पण पैसे देऊन दुसऱ्याच्या घरी पाठवायचे। पहिला काळ असा होता, एकदा का मुलीचं लग्न झालं ना, आयुष्यभर बापानं किती सुधारण्याचा प्रयत्न केला तरी परिस्थिती मात्र सुधारत नव्हती। अहो, खाण्याची पंचायत होती, कधी फाटलेली चप्पल त्या माणसाला नाही बदलली, अंगावरचा फाटलेला बनेल कधी नाही बदलला।
करण्याची सुद्धा वेळ येते की जी श्रीमंत लोकांनी वापरलेली आहे, पण परिस्थिती सगळं काही शिकून जाते. माणूस किती मोठा झाला, परिस्थितीची जाण राहिली पाहिजे. जवळपास आहेत ना, अचानकच आपण मोठे होत नाहीत. जे कष्टातून पुढे गेले त्यांना जाणीव राहते गरिबाची परिस्थिती काय असते, गोरगरिबांचे काय हाल असतात. खाण्यासाठी भेटत नाही. ज्यांच्या घरी मुली आहेत, 3-3, 4-4 मुली आहेत, पहा कसं लावून देणार आहेत लग्न. आणि कोणत्याच वडिलाला स्वतःच्या मुली, स्वतःचे लेकरं नकोसे वाटत नाहीत. ते 5 असू द्या, 6 असू द्या, 8 असू द्या, किती लेकरं असू द्या, पण निस्वार्थ मनानं प्रेम करणारं तेवढंच नातं आहे. कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप ज्या दिवशी मुलीला वाटी लावण्याचा वेळ येतोय ना, लोकांच्या समोर नाही रडणार. अंतःकरणात काळजावर दगड ठेवून फक्त एवढीच इच्छा राहते, किती मोठं लग्न करू द्या, पाहुणे कोण आले कोण गेले, प्रत्येकाला मान सन्मान द्यावा, प्रत्येकाला हात जोडून समोर उभं राहावं. पण धाकधूक जीव करतो का? अन्नदान करण्याचं ठरवलंय, लग्नात काही कमी तर पडणार नाही ना, मुलीच्याकडचे नाराज तर होणार नाही ना. पण जे लग्नाच्या दिवशी जर तिकडचे नाराज झाले तर आयुष्यभर माझ्या मुलीला तो त्रास भोगावा लागेल याची काळजी घेतात. कधीच कोणाच्या समोर न झुकलेला बाप आज जावयाच्या समोर जातो आणि हात जोडून एकच म्हणतो, जावई बापू, आयुष्यभर जीवापाड निस्वार्थ मनानं प्रेम केलंय, माझ्या काळजाचा तुकडा आहे, तर हाताच्या फोडासारखं सांभाळाय. मुली सुद्धा सांगते, बाबा मी होते, लग्नाचा त्रास होता तोपर्यंत खूप कष्ट केलेत तुम्ही, खूप त्रास घेतलाय, बीपी शुगर आहे तुम्हाला, वेळेवरती जेवण करत जा. इथून पुढे सांगण्यासाठी कोण नाही तुम्हाला. स्वतःच्या आजीजवळ जाऊन सांगते, आजी, आई कधी जर जोरात बोलली ना तर वडिलांना जेवण द्यायचं बरं, तू माझ्या बापाला विचारत जा. मुलाला सांगावं, आजपर्यंत किती चुका केल्यास तू ना, तरी पांघरून टाकले मी तुझ्या चुकीवरती. कधी वडिलांच्या जवळ ती चूक जाऊ दिली नाही तुझ्या, कधीच बाबांना सांगितलं नाही, पण आज मी निघून चालली आहे. आयुष्यभर बाबांचा सांभाळ तुला करायचा आहे, त्रास देऊ नकोस त्यांना. आपल्यासाठी झगडत आलेत, आपल्यासाठी त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद केलंय. खरी परिस्थिती माणसाला कळते. पहा, आपल्याच पाहुण्यामधील जे लोक श्रीमंत आहेत ना, ते लोक सुद्धा ओळखत नाही आपल्याला. कित्येक वेळेला एखादं महत्वाचं काम निघालं तर 2-2 हजार रुपये सुद्धा लोकांना मागावे लागतात. अशी परिस्थिती निर्माण होते. कोणाला ताप आली तर दवाखान्यात जायला पैसे नसतात. पाहुणे मंडळी जवळ करत नाही त्यावेळेला, खरी किंमत कळते त्यावेळेला माणसाला परिस्थितीची काय असते. पण ज्या वेळेला तुमचेच लेकरं चांगले निवडतील, तुमचे लेकरं चांगल्या मार्गाला जातील, तुमचेच मुलगा शिक्षणामध्ये पुढे असतील ना, त्यावेळेला जे पाहुणे कधी तुम्ही पाहिले सुद्धा नाही, ते सुद्धा पाहुणे लांबून लोकांना सांगतील, हे आमच्या जवळचा पाहुणा आहे. वडिलांना ज्या वेळेला मुलीला वाटायला लावावं, आयुष्यभर कित्येक दिवस निघून गेल्यावर 10, 15, 20 दिवस, 1 महिना वडिलाला सुधारत नाही लवकर, तरी धाकधूक राहते. लग्न लावून दिलंय, हिला सांभाळ करतील का चांगले, हिला सांभाळतील का, कोणता त्रास तर होणार नाही ना. मुलगी सुद्धा प्रत्येक गोष्टीची काळजी घेते. माझ्या आईवडिलांना दुःख वाटू नये, माझ्या आईवडिलांना त्रास होऊ नये, किती त्रास असू द्या, पण सांगत. पहिल्या काळातली परिस्थिती पहा, सांगत नव्हते माता पित्याला लवकर काय त्रास होतोय का. आयुष्यभर कष्ट करून प्रॉपर्टी आमच्या लग्नासाठी लावली आहे, गरिबी आली त्यांच्यावरती, आयुष्यभर सुधरू शकत नाहीत आता. पण आता जर मी आनंदात नाही हे जर सांगितलं ना, आई वडील आत्महत्या करून मरतील. सांगत नव्हते लवकर. पार्वती माता मैना मातेच्या जवळ येत आहेत, घट्ट मिठी मारतायत. मैना माता रडतात आणि पार्वती मातेला सांगतात, पार्वती, स्वतःच्या परिवाराचा सांभाळ करणं ही तुझी जबाबदारी आहे. आणि कोणतीच आई मुलीला चुकीचं काही शिकवत नाही. सासवा असतात उपस्थित, सासवा सांगतात, तुझ्या आईने हे शिकवलं का. एखादी गोष्ट चुकली तर, तुमच्या मुलीनं चूक केली तर सांगतात, जाऊ दे, चूक होतच असते. तुमच्या मुलीकडून गोष्ट सांडली तर म्हणतात, सांडतच असतं. सूनबाईकडून जर घडलं ना, सहन करून घेत नाहीत. तुझ्या आईने हे शिकवलं का. आई तर चांगलं शिकवती म्हणून तुमचा सांभाळ होतोय. आईने जर चुकीचं शिकवलं असतं, वेगळं निघावं लागतं लगेच. लोकांना वाटतं आम्हाला सून चांगली भेटत का नाही. सून चांगलीच आहे, सांभाळ करणं तुमच्या हातात आहे. तुम्हाला वाटतं आमची सासू का चांगली भेटत नाही, सासू चांगलीच आहे, सांभाळ करणं तुमच्या हातात आहे.
एकमेकींचे दोष काढण्यात आपलं आयुष्य निघून जात आहे. मैना माता स्वतः पार्वती मातेला सांगतात, पार्वती पातिव्रत्य धर्म पाळायचा, आयुष्यभर कोणतीच चूक कोणतीच गोष्ट हातनं घडू द्यायची नाही, आयुष्यभर पतीचा सांभाळ करणे ही तुझी जबाबदारी आहे. प्रत्येक वेळोवेळीला तू त्यांची धर्मपत्नी अर्धांगिनी आहेस, वेळोवेळीला सुख दुःखामध्ये सोबत राहायला पाहिजे. श्रीमंत घरची जरी मुलगी असेल तरी सुद्धा आपण असेल तशी परिस्थितीच स्वतःच्या नवऱ्याच्या घरी राहणे हे शिकून दिले आपल्याला पार्वती मातेने सुद्धा. सीता सुद्धा राजाची मुलगी होती, पण 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेल्यात प्रभू रामचंद्राच्या सोबत. हाय पातिव्रत्य धर्म. आपल्याला एखादी गोष्ट भेटली नाही, एखादा दिवस पगार शिल्लक झाली, उशिरा झाली, तर महिला काहीच बोलायचं ठेवत नाहीत मालकाला. पतीच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणं, त्यांच्या प्रत्येक संकटाचं निवारण करणं, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये धीर देणं, हेच पातिव्रत्य धर्म आहे. हेच पातिव्रत्य धर्माचा महामंत्र आहे. ते तुम्ही जपलाच पाहिजे. पार्वती माता ऐश्वर्यामध्ये राहणाऱ्या, आनंदामध्ये राहणाऱ्या आहेत. महादेवाला सुद्धा प्रश्न पडला. भगवान भोलेनाथ काही दिवस कैलासावरती घेऊन गेलेत. कैलासावरती घेऊन गेल्याच्या नंतर एके दिवशी भगवान भोलेनाथ पार्वती मातेला कोणत्याच गोष्टीचा त्रास होऊ नये पण हिमालयामध्ये आणून सोडतायत. भगवान भोलेनाथ तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले, तप करण्यासाठी निघून गेले. पार्वती मातेला प्रत्येक बाईनं प्रत्येक स्त्रीनं यावं आणि पार्वती मातेला विचारावं, पार्वती भगवान भोलेनाथ तुला विसरले तर नसतील ना? जगात निस्वार्थ मनानं प्रेम करणारं एकच नातं आहे. ब्रह्मसभा भरलेली होती एकदा. त्या ब्रह्मसभेमध्ये चर्चा चालू होती भगवान परमात्मा साधू संतांची, की जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय. सर्वश्रेष्ठ काय म्हटल्याच्या नंतर नारदांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, सर्वश्रेष्ठ आहे प्रेम. मग प्रेम कोणतं? भगवान गोपाल कृष्णावरती गोपिकांनी केलेलं प्रेम, भगवान भोलेनाथ आणि पार्वती मातेंनी एकमेकांच्या वरती केलेलं प्रेम निस्वार्थ मनानं अर्धांगिनी. कारण पार्वती माता ज्या वेळेला योग अग्नीमध्ये लीन होत आहेत, सती माता कित्येक वर्ष ते प्रेत खांद्यावरती घेऊन फिरणारे भगवान भोलेनाथ आहेत. प्रेम म्हटल्यावर पार्वती माता भगवान भोलेनाथांचं नाव घेताच नारद मुनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी निघालेत. परीक्षा घेण्यासाठी निघाले. कैलासावरती पार्वती माता होत्या. पार्वती माता भजन करत बसलेले आहेत. भगवान भोलेनाथ भिक्षा आणण्यासाठी गेलेत. भिक्षा आणण्यासाठी गेल्यावर नारद मुनी त्या ठिकाणी आले. पार्वती मातेनं पाहिला, आनंद झाला. गुरुजी आलेत. गुरुजी आलेत म्हटल्यावर फुलांचं आसन तयार केलं. फुलांच्या आसनावरती नारद मुनींना बसवलंय. आणि ज्या वेळेला नारद मुनी प्रश्न विचारू लागलेत, पार्वती सुख समाधानामध्ये आनंदामध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत का? हो म्हणे, निस्वार्थ मनानं खूप प्रेम करत आहेत. निस्वार्थ मनानं स्वजीवळ आणि निखळ प्रेम करणारे अर्ध नारी नटेश्वर झालेत भगवान भोलेनाथ. त्यांच्या अर्धा शरीरामध्ये मला स्थान दिलंय. नारद मुनी अनेक प्रश्न विचारायचे. नाही म्हटलं तुला सवत? हो म्हणे, आहे ना, गंगा माझीच बहीण आहे ती. हिमालयाच्या आम्ही दोघी कन्या, मला माहिती ती माझी सवत आहे. पण वाटलं भगवान भोलेनाथ तुम्हाला त्रास तर देत नाहीत. नाही, निस्वार्थ मनानं प्रेम करतात. नारद मुनींनी शेवटी विचारलं. सगळ्या गोष्टी सांगतात हो, सगळ्या गोष्टी सांगतात. कधीच अविश्वास एकमेकांच्या वरती नाही. आणि प्रपंचामध्ये सुद्धा पती पत्नीचं भांडण तेव्हाच लागतं ज्या वेळेला गैरसमज निर्माण होईल. पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण झाला त्यावेळेला भांडण लागतं. पार्वती माता सांगतात, निस्वार्थ मनानं माझ्यावरती प्रेम करतात. जगातली कोणतीच गोष्ट नाही की ती भगवान भोलेनाथांनी मला सांगितली नाही. अशी कोणतीच गोष्ट नाही. हो, सगळ्या गोष्टी सांगतात. हो, सगळ्या गोष्टी सांगतात. मग एक गोष्ट सांगितली का? म्हणे कोणती? नारद मुनी म्हणतात, भगवान भोलेनाथांच्या गळ्यात जी मुंडक्यांची माळ आहे ती संध्याकाळी झोपायच्या वेळेला काढतात का? म्हणे नाही. अंगाला ठसे उमटतात तरी ती मुंडक्यांची माळा काढत नाहीत. भिक्षेला जाताना नाही म्हणे, भिक्षेला जातानाही काढत नाही. कुठे फिरत किती महत्वाचं काम असू द्या पण तरी सुद्धा गळ्यातली मुंडक्यांची माळा मात्र कधी निघत नाही. मग ती मुंडकी कुणाची सांगितलं का पार्वती? गुरुजी हे तर कधी सांगितलंच नाही मला. आजपर्यंत
प्रत्येक गोष्ट सांगितली, पण हे सांगितलंच नाही सावध करण्यासाठी माणसाला जीवनात गुरु असावेत हे आज समजलं. गुरुजी पहिले विचारते आल्या आल्या, हा आल्या आल्या विचारा. नारद मुनी निघून गेले. भगवान भोलेनाथ आले. तर कैलासावरती आल्यावर वाटलं होतं रोज पार्वती माता ओवळण्यासाठी औक्षण करण्यासाठी ताट घेऊन यायच्या, हातातला चिमटा झोळी घेण्यासाठी पार्वती माता द्वारावरती यायच्या, पण आज आल्या नाही. कोपऱ्यामध्ये तोंड फुगून बसल्या. भोलेनाथाला वाटलं विसरली असेल काही कामात. आतमध्ये आले तर कोपऱ्यात दिसल्या भला मोठा तोंड फुगलेलं. आणि मालकाला जागेवर कसं आणायचं महिला मंडळाला सांगायची गरज नाही, ते बरोबर तुमच्या हातात आहे. एखादी गोष्ट पाहिजे असेल, संक्रांत जवळ आली, नथनी पाहिजे असेल तर फक्त भांडे आपटायचे 2-4 दिवस. त्यांच्या बरोबर लक्षात येऊन जाते नेमकं पाहिजे काय. पार्वती माता तोंड फुगून बसल्या. भोलेनाथाच्या लक्षात आलं काही ना काहीतरी काम बिघडलंय. विचारतात काय झालं पार्वती. विचारू नका मला. अगं झालं काय ते तरी, अजिबात बोलू नका. झालं काय ते तरी बोलू नका म्हणले ना एकदा. झालं काय ते तरी सांग. असं कसं कळणार आहे मला नाही सांगितल्याशिवाय. स्वामी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मला सांगितली आहे, पण एक गोष्ट